तर का म्हणता बे पोट्टे हो. तर आपण चाललो आज कुठं, आपल्या मामाच्या पोराच्या हळदीले. आपण ना दुकान वगैरे केली आपली दिवसभराची आणि निघालो आपण कुठं आपला नागपूर जायसाठी पार्टीले. कारण त्याची आहे हळद अनिल भाऊची. पहिले तर गेलो आपण कुठं मंगू भाऊच्या घरी. मंगू भाऊ बी बसला होता, मोठा मंगू आणि छोटा मंगू खेळत होता आणि वहिनी बसल्या होत्या सोबत छोट्या मंगूले खेळवत. मग तेवढ्यात आले मिस्त्री लोक, हे प्लंबर नाही सॉरी इलेक्ट्रिशियन आहेत, आपल्या कामावरून आले होते. मग मिस्त्रीले म्हणलं लवकर तयारी करा. मग मीनं त्याच्यावाला जॅकेट घालून घेतला होता खुर्तीवर. कसं दिसते सांगा बरं. मग छोटा मंगू काहून हसत होता तर माहीत नाही, खूप हसत होता, खूप दात काढत होता. मग मोठ्या मंगूनं केली तयारी. 10 वेळा कपडे घालत जाय ना, विचारत जाय कसा दिसतो 10 वेळा चेंज करत जाय. मग मी कसा दिसून राहिलो तुम्ही सांगा बरं कमेंटमध्ये. एकदम चॉकलेट बाई दिसत हो का नाही दिसतं. त्यानं आताच पांढरा शर्ट घातला होता, आता त्यानं कुर्ती घातली. मग किती म्हणा गेले 10 वेळा चेंज करत जाय. मग आम्ही सगळ्यांची झाली तयारी, आम्ही सगळे निघालो मग तिकडं कुठं हळदीच्या प्रोग्राममध्ये जासाठी. इथून होतं थोडं काही दूर होता, पारडीला होता आणि मी होतो कुठं पुनापूरमध्ये. मग आपण निघालो आपल्या पार्टी जासाठी. पार्टीमध्ये गेलो तर प्रोग्राम चालू होता, DJ चालूच होता, पाहुणेपरी आले होते. याने साईडले पण प्रोग्राम चालू होता हळदीच्याच, अनिल भाऊच्या हळदीच्याच दिवशी. मग ह्या दद्या कुठे जात होता माहीत नाही, बोरा बिस्तर घेऊन. यानं भरला होता कुठच्या बोरा बिस्तर घेतला होता अनिल भाऊच्या घरच्या एखादा. मग आम्हा दोघांना लागली होती मिस्त्रीनं मला भूक. आम्ही घेतला ताट आणि चुपचापमध्ये कोणत्यामध्ये गेलो, कोणत्यामध्ये ठेवलं ताट आणि जेवण करत बसलो. एकामेकाकडं पाहून दात काढत होतं, काही नाही बस. मग अनिल मामा उभा होता आणि यांच्या दोघांचे डिस्कस चालू होता, कोणता पॅक मारायचा म्हणून. दोघंही चालू होते यांचं डिस्कस. मग आम्ही जेवण करून गेलो कुठं यशोदा हॉटेलमध्ये लस्सी प्यायसाठी. लस्सीचा बिल वगैरे घेतला. मग बिल वगैरे घेऊन गेलो कुठं काकूकडं. काकू देतो त्या लस्सी. काकूला दिला बिल, पण काकू काही ऐकतच नव्हती. काकूला किती 3-4 वेळा म्हणून झालं काकू लस्सी द्या, पण काकू काही ऐकतच नव्हत्या. मग काकूनं घेतली आमची गोष्ट मनावर आणि दिली आम्हाला लस्सी मलाईवाली मस्तपैकी. मग आम्ही ना घेतले ग्लास तिच्यावाले आणि ठेवले टेबलावर उभं राहून मस्तपैकी पेत होतो. लस्सी एक नंबर लागत होती. आपल्या लस्सीपेक्षा तर तेवढी टेस्टी नव्हती म्हणा. आपल्या दुकानातली लस्सी लई टेस्टी आहे, तुम्ही या कधीतरी. मग आम्ही निघालो कुठं आपल्या प्रोग्राममध्ये जासाठी. मग आजचा आपला ब्लॉग इथे एंड होतो आणि एक ब्लॉगसाठी लाईक करा, फॉलो करा.